मी तुझ्या Instagramवर एक पोस्ट बघितली होती रवींद्र महाजनी यांच्यासाठी. हो. आणि रवींद्र महाजनी हे काय दर्जाचे कलाकार होते याच्याबद्दल आजही बोललं जातं, किंवा द वे ही लुक, की ते किती हँडसम होते किंवा ते किती उत्कृष्ट नाचायचे याबद्दल सगळेजण अजूनही बोलतात. म्हणजे माझ्या जनरेशनपर्यंत रवींद्र महाजनी प्रत्येकाला माहिती आहेत. करेक्ट. तू म्हणालीस की तू अनुभवलायस त्यांचा सहवास, तू पाहिलंयस त्यांना. काय शेअर करायला आवडेल तुला त्या नटाबद्दल, जे आजही लोकांना माहीत नाहीये? रवी काकांची एक क्रेज सांगते तुला. ते आयडियल कॉलनीत आमचा बंगला होता आणि आयडियल कॉलनीमध्येच आयडियल ग्राउंड आहे मोठं, जिथे रवी काका सकाळी पळायला यायचा. ज्या ज्या दिवशी त्याचं शूटिंग नसेल त्या दिवशी तो पळायला यायचा. तर तो आणि एक्स्ट्रीमली हँडसम मॅन. म्हणजे आज मी खूप लहान होते पण त्यांना बघून असं, अरे ते व्हाईट शॉर्ट्स घालायचे आणि व्हाईट टी शर्ट आणि असे ते पळायचे. त्यांच्या मागून एक 5-6 जणी पळताना हा. दिसायच्या. ओ. आणि म्हणजे कोणीतरी अडून विचारतच आहे, तुम्ही कुठे राहता, तुमचे आता नवीन चित्रपट काय आहे, किंवा तर असा एखादा माणूस की ज्याच्याविषयी एक, म्हणजे काशीनाथ घाणेकर एक होते की नितळ स्किन. आणि मी त्यांना बघितलंय, त्यांचं नाटक बघितलंय. आणि शिवाजी मंदिराच्या ते ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे फिल्ममध्ये पण ते आहे हो, आणि आहे ते आहे. खरं आहे. मी लहान होते खूप, पण बाबा आणि मी आम्ही थांबले होतो ते उतरेपर्यंत त्यांना हॅलो म्हणायला. त्या पूर्ण जिन्यावर एक 50 एक बायका होत्या आणि त्या ओरडत होत्या, काशीनाथजी काशीनाथजी. म्हणजे मला असं वाटलं, आणि त्यावेळी मला असं वाटलं, ही कुठली क्रेज आहे, हे काय आहे म्हणजे. आणि रवी काकाचे देखणे पण, रवी काकांचं काम आणि त्यावेळी दिलेले हिट चित्रपट. आणि ह्याच्यात आयडियल कॉलनीमध्ये आमच्या म्हणजे रवी काका पळतात आणि सगळे असे वळून वळून बघायचे. तर ते मला इतकी गंमत वाटायची. आणि मग ते म्हणजे बाबा घरी असेल तर डेफिनेटली चहा प्यायला, गप्पा हम्म. मारायला अशा मैफिली मी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे अरुण सरनाईक, अरुण काका एक तर उत्कृष्ट अभिनेता. आणि अरुण काका पण काय दिसायचे. आणि आशा भोसले एकदा घरी आल्या होत्या आणि तेव्हा त्या बाबाला म्हणाल्या की निळूभाऊ आता उमदे कलाकार राहिले नाहीत दिसायला, असे आपण म्हणतो हम्म. ना रांगडे, रांगडे. हा. की सूर्यकांत, चंद्रकांत. आणि मी त्यावेळी कोल्हापूरला यांना सगळ्यांना बघितलंय, काय दिसायचे ग रांगडे. पण आपण जे म्हणतो ना, म्हणजे धुरंधरमध्ये रणवीर सिंग बघून स्त्रियांना जे होतं ना ते एकेकाळी या सगळ्या ॲक्टर्सना बघून स्त्रियांना व्हायचं. कारण तो रांगडेपणा आता गेलाय. व्हेरी. चॉकलेट हिरोनी आपण अचानकच काहीतरी एक वेगळंच हे झालंय ना. तर रवी काका, अरुण सरनाईक, अशोक मामा आणि नाना मामा आमचा, नाना पाटेकर. नाना पाटेकर अजूनही हँडसम दिसतात. ओ कसला फिटनेस आहे त्यांचा. 75 ते माणूस. 75 कसला फिटनेस पण आहे. त्यावेळी तर तो रांगडाच माणूस या होता ना. या. आणि नाना मामा घरी अगदीच म्हणजे खूपच, नाना मामाला बाहेर जी त्याची इमेज करून ठेवली आहे त्यांनी किंवा इतरांनी, त्याच्यापेक्षा खूप वेगळा नाना मामा मी बघितलाय. प्रेमळ. म्हणजे एकदा तर मी अशी लहान होते, किचनमध्ये गेले तर तो फिश तळत होता. पोत्यावर कुठेही येऊन बसायचा गप्पा मारत. आईशी तर तो अक्षरशः म्हणजे ते बहीण मानल्यासारखंच होतं. त्यामुळे दोघं जण गप्पा मारत छान किचनमध्ये बसलेत, असे अनेक दृश्य मी बघितलेत. हं. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की अरे, ही कुठे गेली ही फळी. आणि अशा प्रकारचे अभिनेते, अशा प्रकारचं इतकं छान घरगुती संबंध ठेवणारे उत्तम अभिनेते, सतीश दुभाषी काय काम करायचे. तर कधी कधी मी ह्या सगळ्यांना खूप मिस करते. आणि सुदैव माझं की मी लहानपणी ह्या सगळ्यांबरोबर वेळ घालवला वेळ आहे. घालवलाय.